नमस्कार मित्रांनो, आता लाडक्या बहीण योजनेचा अर्ज पात्र करण्यासाठी आपल्याला आता कुठेच जायची गरज नाही। आता आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण माहिती सांगितलेली आहे की आता ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह दाखवत नाही, बहुतांश महिलांचे अर्ज पेंडिंग स्वरूपामध्ये दाखवत आहे, तर काहीचे आता काल नवीन अपडेट आलेली आहे। त्या अपडेटमध्ये जर आपण नारी दूत शक्ती ॲप जर अपडेट केलं असेल तर त्यामध्ये आपल्याला रिजेक्ट आणि रिव्ह्यू आणि अप्रूव्ह या संबंधित संपूर्ण डिटेलचा माहितीचा व्हिडिओ आपण काल आपल्या चॅनलवर टाकलेला होता। तर मित्रांनो, आता आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा शासकीय स्तरावर कुठं महिलांची लिस्ट लागणार आहे व पात्र अर्ज हे आपण कसे करू शकतो त्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट ही आलेली आहे। तर मित्रांनो, आता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर या चॅनलला उजव्या साईडला दिसत असलेल्या सबस्क्राईब नावाच्या काळ्या अक्षराला बटनला टच करा। आपण व्हिडिओ पाहता आपण सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आपल्याला असे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ बघायला मिळणार नाही। तर मित्रांनो, आता सबस्क्राईब केलंच असेल तर आता समोर आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांनी गावागावात शहरात अर्ज हे दाखल केले ऑनलाईन व ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या गावामध्ये अंगणवाडी सेविका असते। अंगणवाडी सेविकेमार्फत आपला जो पेंडिंग दाखवत आहे अर्ज किंवा कुणाचा अप्रूव्ह झाला असेल त्याच्यावरती जो NYC मधला नंबर आहे तो नंबर आपल्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे। तो दिल्यानंतर अंगणवाडी सेविका पूर्ण आपलं आधार कार्ड, बँक पासबुक, TC, डोमेसिल संपूर्ण चेक करण्याची जबाबदारी शासनाकडून अंगणवाडी सेविका यांना दिलेली आहे की ज्याच्यामुळे आपला जर अपात्र अर्ज जर करायचा असेल तर तो अर्ज अपात्र किंवा पात्र करायचे 90% काम हे आता आपल्या अंगणवाडी सेविकेकडे दिलेले आहे। त्यामुळे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 2 कोटीच्या दिशेने महिलांच्या अर्जाचा आकडा सरकारला असून तर त्यापैकी आता ठाणे, मुंबई, पुणे यामध्ये 4 लाखापेक्षा अधिक अर्ज दाखल झालेले आहे। तर मित्रांनो, आता आपण आपला अर्ज अंगणवाडी सेविकेकडे देऊन आता त्यांना एक नवीन परिपत्रक आले आहे की आपण जो ऑफलाईन अर्ज जर ज्या अंगणवाडी सेविकेकडे दाखल केला आहे त्यांच्याकडेच बसून त्यावर एक परत चेक नावाचं नवीन पत्र आलेलं आहे त्याच्यावर लावून जर आपला फॉर्म जर ओके असेल तर त्या अंगणवाडी सेविकास पात्र म्हणून लिहून त्या समोर शासकीय स्तरावर पाठवत असतात। म्हणून आपला रिजेक्ट होण्याची जर आपल्याला जर वाटत असेल की आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर तो फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे जाऊन संपूर्ण चेक करून घ्यावा व ज्यांचे पेंडिंग म्हणून दाखवतात त्या पेंडिंगच्या वरचा जो नंबर आहे NYC हॅश त्याच्या समोरील जे अक्षर 10 ते 12 अंकी नंबर आहे त्या संपूर्ण त्या अंगणवाडी सेविकेकडे द्यावे व तोच फॉर्म पात्र आहे की नाही हे सर्व अंगणवाडी सेविकाच आपल्याला सांगू शकते। आणि पात्र झाल्यानंतर फॉर्म त्या पात्र महिलांची यादी हे ग्रामपंचायत स्तरावर म्हणजे ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये बाहेर लावून त्या चावडीवर वाचन करण्याचे काम ह्या ग्रामपंचायतच्या सांगितलेले आहे। त्यामुळे पात्र महिलांना आता पहिल्या टप्प्यामध्ये 10 ऑगस्ट म्हणजेच पुढील महिन्यामध्ये 10 तारखेला महिलांच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये, 1500 जुलै महिन्याचे आणि 1500 ऑगस्ट महिन्याचे असे एकूण 3000 रुपये येण्याची शक्यता आहे अशी माहिती व असा दावा 10 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात पहिला हप्ता नक्की जमा होईल असा दावाही आपल्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। त्यामुळे ज्यांचे अपात्र किंवा अप्रूव्ह दाखवत आहे जे फॉर्म अप्रूव्ह दाखवतात त्यांना काही काळजी करण्याची गरज नाही, पण काहींनी जर डबल शासकीय अनुदान म्हणजे शासकीय स्तरावरून दुसऱ्या योजनेतून जर पैसे कुणाचे घेत असेल तर त्यांचे रिव्ह्यूमध्ये जाऊ शकतात। जर रिव्ह्यूमध्ये जर फॉर्म गेला तर त्यांना 15 ते 20 दिवस कधी 1 महिना लागू शकतो, कारण जोपर्यंत शासकीय स्तरावर ऑनलाईन आपला फॉर्म चेक केला जाऊ शकत नाही, ज्यांचा रिव्ह्यूमध्ये जाणार रिजेक्टमध्ये जाणार त्यांना पात्र अर्ज होतपर्यंत वेळ लागणार आहे आणि ज्यांचे पेंडिंग आहे त्यांचे काही दिवसातच अप्रूव्ह होण्याची चान्सेस आहे।
तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.